नमस्कार, मी सीता बिचड. तर आज अशी एक वनस्पती दाखवणार आहे, म्हणजे असं एक झाड दाखवणार आहे जे बहुगुणी असं झाड आहे. ते म्हणजे मोह. शास्त्रीय नाव आहे मधुका लॉंगिफोलिया. भारतामधील हे एक मोठं पानगळतीचं झाड आहे. मार्च ते मे महिन्यामध्ये गोड अशी पिवळ्या रंगाची फुलं येतात आणि नंतर फळं येतात. त्याला टोळ किंवा डोळी म्हणतात. मोह आणि त्याची फळं अन्न आणि औषधी म्हणून उपयोगी आहेत. त्याच्यापासून लाडू, लापशी, खीर अशा प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि ती शरीराला ऊर्जा देणारी मानली जातात. मोहाच्या फळापासून चविष्ट अशी भाजी बनवली जाते. फळांच्या बियांपासून टोळीचं तेल काढलं जातं. ते तेल स्वयंपाक, मालिश, दिवा लावणे, साबण बनवण्यासाठी वापरलं जातं. सांधेदुखी आणि त्वचा रोगासाठी गुणकारी मानलं जातं. मोहाचे झाड हे आमच्या ग्रामीण भागासाठी खूपच उपयुक्त असं झाड आहे. त्यापासून रोजगार मिळतो. तसंच त्या बियांपासून तेल काढलं जातं. त्यापासून पेंड राहते, ती खत म्हणून किंवा गुरांसाठी वापरली जाते आणि सेंद्रिय खत म्हणून पण वापरली जाते. आणि मोहाची फुलं वाळून त्याची दारू काढली जाते. आमच्या ग्रामीण भागामध्ये ते खोकल्यासाठी, दमा, कफ याच्यासाठी वापरले जाते. आणि असं हे बहुगुणी झाड आहे. याची आपण भाजी बनवणार आहे. तर तुमच्याकडे बनवतात का? आणि तुमच्याकडे त्या फुलांचा काय काय वापर केला जातो? तसंच ते फळांचं भाजी बनवतात की नाही बनवत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.